नमस्कार, मी ओमप्रिया कौस्तुभ पंडित स्वागत करते आपलं केपी प्रोडक्ट्स कंपनीमध्ये. आपली कंपनी जवळपास 30 ते 40 प्रकारचे फूड प्रोसेसिंग मशिनरीज मॅन्युफॅक्चरिंग करते. चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ. आज आपल्या कंपनीमध्ये कर्नाटकवरून पशुपती हे आले आहे. त्यांनी जवळपास 7 दिवसापूर्वीच मशीन बुक केली होती. आज ते मशीन बघण्यासाठी आणि डेमो आणि ट्रेनिंगसाठी आले आहेत. चला तर आपण आज पाहूया त्यांचा डेमो आणि ट्रेनिंग. हे पशुपती क्लायंट आजपर्यंतचे जेवढे क्लायंट आपल्याकडे आले आहेत त्यापेक्षा हे क्लायंट आपल्यासाठी खूप स्पेशल क्लायंट आहे. कारण की आपलं आणि त्यांचं कम्युनिकेशन हे होतच नव्हतं. कारण त्यांना कर्नाटकची कन्नड भाषा येते, आपल्याला महाराष्ट्रातली मराठी भाषा येते. आपली जी कॉमन भाषा आहे हिंदी, हेही त्यांना थोडीफारच येते, जास्ती समजत नाही आहे. त्यामुळं कम्युनिकेशन आपलं आणि त्यांचं होतच नव्हतं. मग तुम्हाला वाटत असेल कम्युनिकेशन तर होत नाही आहे, मग ह्यांनी केपीची मशीन कशी काय निवडली? तर त्यासाठी आपले एक क्लायंट आहेत कर्नाटक म्हैसूरचे. त्यांनी या क्लायंटशी संपर्क साधला. आपण त्यांना त्या क्लायंटचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि ते क्लायंट ह्या क्लायंटला बोलायचे, त्यांची भाषा नंतर आम्हाला एक्सप्लेन करून सांगायचे. आम्ही जे काही मशीनबद्दल सांगतोय ती भाषा ते त्यांना एक्सप्लेन करून सांगायचे. हे सगळं संभाषण असंच झालं. त्यानंतर त्यांना सगळी व्यवस्थित माहिती भेटली. मग त्यांनी आपली मशीन ऑनलाईनच बुक केली. त्यांची मशीन आज रेडी झाली आहे, तर ते आज मशीन बघण्यासाठी आणि डेमो आणि ट्रेनिंगसाठी आले आहे. आजच्या ट्रेनिंगमध्ये बऱ्याच वेळेस आमच्या अगोदरचे जे म्हैसूरचे क्लायंट आहेत त्यांच्याशी या क्लायंटनी बराच संपर्क साधला. मशीनची जी काही आम्ही माहिती सांगतोय ती पण ते व्यवस्थित एक्सप्लेन करून यांना सांगतात. आणि आपण जे काही त्यांना पापड मशीनची रेसिपी अशा बरेच काही ज्या काही मशीनच्या गोष्टी आहेत त्या आपण त्यांना सांगितल्या, ते स्वतः नोट करून घेत होते. चला तर मग बघूया त्यांची ट्रेनिंग आणि डेमो कसा होतो तो हा छोटासा व्हिडिओ.
हे अशा प्रकारे आपण त्यांना ट्रेनिंग दिली. ट्रेनिंग नंतर 2 दिवसात आपण त्यांची मशीन डिस्पॅच करू. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर सरांचं आणि त्यांचं मशीन संदर्भात बरीच चर्चा झाली. परत प्रॉब्लेम तोच होता की भाषा सरांची त्यांना आणि त्यांची सरांना समजत नव्हती. मग त्यांनी परत म्हैसूरच्या क्लायंटला कॉल केला आणि ते दोघं फोनवरती म्हैसूरच्या क्लायंटशी संभाषण करतायत आणि ते म्हैसूरचे क्लायंट त्या क्लायंटची भाषा सरांना सांगतायत, सरांची भाषा क्लायंटला सांगतायत. या प्रकारे पशुपती सर आणि कौस्तुभ सर बराच वेळ मशीन संदर्भात चर्चा केली. पशुपती सरांना मशीनबद्दल व्यवस्थित माहिती भेटल्यानंतर ते समाधानी झाले.